संपूर्ण भगवंत तो नारायण संपूर्ण अंगासहित जोपर्यंत मन त्यातून हटत नाही तोपर्यंत त्याचं ध्यान करावं. जबरदस्तीने नाही आठवायचं त्याला. फार मोठी प्रक्रिया सांख्यशास्त्राने सांगितल्यानुसार भगवंताच्या सर्व लीला अतिशय दर्शनीय आहे. दुसरा मार्ग म्हणून आपल्या आवडीनुसार कुठलंही रूप भगवंताचं पाहावं. कोणतं रूप पाहावं शंका येईल ना. ते उभे असलेले पहा, बसलेले पहा, चालत असलेले पहा किंवा उडलेले झोपलेले पहा. अशा त्या स्वरूपाचं विशुद्ध भावयुक्त चिंतन करत जावं. अशा प्रकारे योगाची ज्ञानाला खात्री होईल का भगवत स्वरूपामध्ये आपलं चित्त स्थिर झालेलं आहे. त्यावेळेला त्याच्या सर्व अवयवांमध्ये हे लागलेलं वेग हे एका रूपाकडे लावावं. अशा रीतीनं ती ध्यानधारणा कपिल भगवंत आपल्या आईला सांगतात.